गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। धन्यवाद. माननीय पाहुण्यांनी मंचावरती आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपण तर्पण युवा पुरस्कार 2022 आणि तर्पण गीत अर्पण सोहळा या पुरस्काराला औपचारिकरित्या सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांचं स्वागत, तर्पण फाउंडेशनचे MD श्रीकांत भारतीयजी आणि तर्पण फाउंडेशनचे संचालक डॉक्टर अमय देसाईजी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तर्पण फाउंडेशनच्या वतीनं माननीय महामहिम राज्यपाल महोदयांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. माननीय राज्यपाल महोदय आपल्या रूपानं एक अतिशय ज्येष्ठ मार्गदर्शक आज महाराष्ट्रात आहे, त्याचा आम्हाला आधार आहे. तर्पण फाउंडेशनच्या वतीनं महामहिम राज्यपाल महोदयांना हे स्मृतिचिन्ह अर्पण केलं जात आहे. डॉक्टर अमय देसाईजी आणि श्रीकांत भारतीयजी हे राज्यपाल महोदयांचा सन्मान करत आहेत. राज्यपाल महोदयांना भगवद्गीता या ठिकाणी भेट दिली गेली. यानंतर मी विनंती करतो माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचं स्वागत, त्यांचा सन्मान किशोरजी तळेकर आणि भरत पटेल या तर्पण फाउंडेशनच्या संचालक द्वयीनं करावा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत किशोरजी तळेकर आणि भरत पटेल हे तर्पण फाउंडेशनचे संचालक द्वय करतील. माननीय देवेंद्रजींना तर्पण फाउंडेशनच्या वतीनं सन्मानचिन्ह भगवद्गीता भेट दिली जाते. तर्पण फाउंडेशनचा अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी जे गाणं ऐकल्यानंतर आम्हा सर्व संचालकांच्या डोळ्यात टचकन अश्रू उभे राहिले, अशा गीताचा आज अर्पण सोहळा होणार आहे. त्याकरता आम्हाला सर्वस्वी सहकार्य करणारे महाराष्ट्रामधले अतिशय लोकप्रिय देशाचे गायक, महाराष्ट्रामधले अतिशय तरुण युवा प्रतिभावान संगीतकार आणि गायक स्वप्नीलजी बांदोडकर यांना मी विनंती करतो, कृपया आपण मंचावरती यावं. माननीय महामहिम राज्यपाल महोदय माननीय देवेंद्रजी यांना मी विनंती करतो, आपण स्वप्नीलजींचं या ठिकाणी शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि भगवद्गीता देऊन त्यांचा सन्मान करावा. माननीय स्वप्नील बांदोडकरजींनी अतिशय मनापासून अनाथ मुलांचं काम करणाऱ्या तर्पण फाउंडेशनचं हे गाणं अगदी जीव ओतून तयार केलं. तर्पण फाउंडेशनमध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पती-पत्नी डायरेक्टर आहोतच, पण या तर्पणची एक वेगळी स्ट्रेंथ जी आहे ती आमची युवा तर्पण आहे. आणि युवा तर्पणची ही टीम अतिशय जोमानं आणि जोशात काम करते. आणि अर्थातच प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा असलेले आमच्या सगळ्यांचे, आपल्या सगळ्यांचेच प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद, ज्यांची जयंती आम्ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करतो. खरं तर त्याच दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन व्हायचं होतं, पण विवेकानंदांना आदर्श मानणारी आमची युवा तर्पण आमच्या पाहुण्यांचा एक आगळा वेगळा सन्मान करू इच्छिते. मी माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना अतिशय सुंदर अशी मूर्ती विवेकानंदांची भक्ती भोसले, कुमारी भक्ती भोसले यांनी राज्यपाल महोदयांना भेट द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. युवा तर्पणच्या
कुमारी ऊर्जा भारतीय यांना मी विनंती करतो, आदरणीय देवेंद्रजींना आपण स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी मूर्ती भेट देऊन आपण त्यांचा या ठिकाणी स्वागत करायचं. युवा तर्पणकडून तरुणांचं प्रेरणास्थान, आमचे आदर्श स्वामी विवेकानंदांची मूर्ती ऊर्जा माननीय देवेंद्रजींना देताना, यानंतर कुमारी भावना पटेल यांना मी विनंती करतो, स्वप्नीलजी बांदोडकर यांना त्यांनी विवेकानंदांची मूर्ती या ठिकाणी द्यायची. स्वप्नीलजी, आपणही मंचावरती कृपया यावं. माननीय राज्यपाल महोदयांचा आशीर्वाद ही मूर्ती देताना लागावा, हाच मंचावरती बोलवण्याचा उद्देश. यानंतर मी आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि ज्यांनी तर्पण गुंफलं असं आमच्या सगळ्यांचंच प्रेरणादायी व्यक्तिमत्व माननीय श्रीकांतजी भारती यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. इस कार्यक्रम के सम्माननीय अध्यक्ष, सम्माननीय महामहिम राज्यपाल आदरणीय भगत सिंह जी, महाराष्ट्र के नेता विपक्ष हमारे नेता आदरणीय देवेंद्र जी, जिनकी सुरीली स्वरों से तर्पण का गीत समाज में आ रहा है, वो मेरे मित्र माननीय स्वप्निल जी. आज का कार्यक्रम एक दृष्टि से सोने पे सुहागा है. बहुत बार कोई बड़ी व्यक्ति की तिथि तय नहीं होती, वो सही मायने में अतिथि होता है. वैसे आज यहाँ उपस्थित आदरणीय विनय जी सहस्त्रबुद्धे, सभी गणमान्य बहनों और भाइयों, मैं शुरुआत में आप सभी का तर्पण फाउंडेशन के अर्पण सोहळा में हार्दिक स्वागत करता हूँ, जिसका अजीत ने जिक्र किया. ये कार्यक्रम तो 12 जनवरी को होने वाला था, कोरोना की वजह से वो आज हो रहा है. हम सभी को मालूम है कि तर्पण फाउंडेशन 18 साल के ऊपर जब बच्चा अनाथालय से निकलता है, बालगृह से निकलता है, उसके लिए काम करने वाली एक एनजीओ कंपनी है. मित्रों, मैं एक बात का जिक्र आज यहाँ करना चाहता हूँ कि 17 साल 364 दिन जब बच्चे को पूरे होते हैं, तब तक उसको सभी सुविधाएं हैं. उसको शिक्षा है, उसको रहने की व्यवस्था है, उसके खाना खाने की व्यवस्था है. लेकिन जब बच्चा 18 साल का हो जाता है तो उसको बाल गृह से बाहर निकलना पड़ता है. जब आदरणीय देवेंद्र जी मुख्यमंत्री थे तो उनके संवेदनशील नेतृत्व में एक निर्णय हुआ कि दिव्यांगों को जैसा आरक्षण 1% का मिलता है, वैसा अनाथों को भी मिलना चाहिए. और देश में इतिहास हुआ और पहली बार महाराष्ट्र में अनाथ बच्चों के लिए 1% का आरक्षण हुआ. ये प्रोसेस जब चल रही थी तो कई ऐसे लड़के कि जो 18 साल के बाद अपने आप में कुछ मुकाम पा लिए थे, ऐसे लोगों से मिलना हुआ. यहाँ उसमें अभय है, मनोज है, सुलक्षणा है, अमृता है, दीपक है, सुंदरी है, ऐसे कई बच्चों से मेरा मिलना हुआ, इंटरेक्शन हुआ, फिर रिश्ता बना. उस समय हम सब लोगों के समझ में आया कि 18 साल के बाद बच्चों के लिए कुछ करना चाहिए. मैं जब कभी भी उनसे सुनता था तो मुझे लगता है कि 70 साल के इतिहास में क्यों नहीं हुआ. समस्या तो बहुत बड़ी थी, लेकिन तर्पण फाउंडेशन समस्या इसलिए काम नहीं करती, समस्या का जवाब हमारे पास है, इसलिए हम काम करते हैं. और फिर हमने 1 साल से इस विषय में काम करना शुरू किया. आज मैं महामहिम जी को बताना चाहता हूं और देवेंद्र जी को बताना चाहता हूं कि आज हमने इस साल निकलने वाले 128 बच्चों की फीस भरी, मिनिमम 4,000 रुपये, मैक्सिमम 70,000 रुपये. कुछ बच्चों की रहने की व्यवस्था की, कुछ बच्चों की खाना खाने की व्यवस्था की. जैसे ये प्रोसेस आगे बढ़ी तो हमारे समझ में ऐसा आया कि बच्चों को संस्कारित करना चाहिए. हमने आर्ट ऑफ लिविंग के साथ टाइप किया है. जैसे मैं मेरे बच्चों का IQ EQ टेस्ट करता हूं, वैसे पुणे की एक प्रतीत यश कंपनी है, उसके साथ में हमने टाइप किया है. हम बच्चों का IQ EQ टेस्ट कर रहे हैं. इस जर्नी के अंदर में एक बहुत अच्छी बात ऐसी हुई कि जुवेनाइल जस्टिस एक्ट के वजह से हम लोग ऑर्फनेज के अंदर नहीं जा सकते थे. हमारी प्रामाणिकता और सब्जेक्ट, ये दोनों चीजों को सरकार ने समझा. हमने कई मीटिंगें गवर्नमेंट के अधिकारियों के साथ में की और हमने 6 महीने पहले
महाराष्ट्र शासन और तर्पण फाउंडेशन के साथ एमओयू किया और उसके वजह से आज हमारे पास में आने वाले 3 साल में 513 बच्चों का डेटा है कि कौन सा बच्चा कौन से ऑर्फनेज से कब बाहर निकल रहा है। अब हम आने वाले 4 साल में ये 513 बच्चों की व्यवस्था करने जा रहे हैं। इस सारे प्रक्रिया के अंदर में हमको बहुत बार ऐसा लगा कि कई बच्चे ऐसे दिखते थे कि जिन्होंने कुछ मुकाम पाया है, जिनमें कुछ हुनर है, उनको समाज के अंदर में मान्यता मिलनी चाहिए। तर्पण फाउंडेशन के डायरेक्टर इकट्ठा आए और उन्होंने तय किया कि कोई एक ऐसा बच्चा है जो समाज के लिए खुद और ऑर्फन होने के बावजूद भी अच्छा काम कर रहा है। फिर तर्पण फाउंडेशन की रिसर्च टीम ने कुछ लोगों से मुलाकातें की और आज हम तर्पण का एक युवा पुरस्कार घोषित करने जा रहे हैं। ये सारे प्रक्रिया में और एक बात ऐसी समझ में आई कि कई ऐसे ऑर्फन बच्चे हैं कि जिन्होंने केवल ऑर्फन बच्चों के लिए नहीं तर और लोगों के लिए भी ऐसा ही काम किया है। ऐसे भी लोगों को आज हम यहाँ पे मान्यता दे रहे हैं। मित्रों, ये सारे सफ़र के अंदर में मैं शायद हो रहा हूँ, बार बार इस शब्द को दोहरा रहा हूँ कि ये सारे सफ़र में, क्योंकि हमने अभी तक कोई मुकाम नहीं पाया है, हम अभी भी सफ़र में हैं। एक बार हम डायरेक्टर्स के मीटिंग में बैठे थे तो सब ने मिलकर ये सोचा कि प्रदेश में 513 निकल रहे हैं, देश में कितने निकल रहे होंगे। और कहते हैं कि हमारा देवेंद्र जी तर्पण फाउंडेशन के काम पे विश्वास है कि ये ईश्वरी कार्य है। जब कभी हम ऐसी बात सोचते हैं तो भगवान दहलीज के कोई आदमी ला के रख देता है। आज हम यहाँ डिक्लेयर कर रहे हैं कि आज हम देश में ICSSR करके जो संस्था है, इंडियन काउंसिल ऑफ सोशल सर्विस एंड रिसर्च सेंटर, इनसे हमारे कुछ डायरेक्टर्स जाके मिले और जो हमारे पास में डेटा आया 2 साल में देश में 6,600 बच्चे ऑर्फनेज से बाहर निकल रहे हैं जिनके लिए काम करने वाली कोई NGO नहीं है। हम समझते हैं भगवान ने तर्पण फाउंडेशन की ओर ये जिम्मेदारी दी है। आप सब लोगों के आशीर्वाद से, सब लोगों की ताकत से हम ये चुनौती को स्वीकारने जा रहे हैं। जब मैं ये बात कर रहा हूँ तो मेरे सामने विनय जी बैठे हैं। मैंने नीचे में भी उनको रिक्वेस्ट की कि हम सीमोल्लंघन कर रहे हैं, शायद हो सकता है पहले कदम पे आपकी हमको साथ मिलने की आवश्यकता है। और उन्होंने कहा कि श्रीकांत आप दिल्ली बिल्कुल आओ, हम देश में इस विषय को लेकर टाइप करेंगे। आज तर्पण 16 है और मैं ये मानता हूँ कि कोई भी विषय यदि समाज में जाना होता है तो हर तरीके से जाना चाहिए। तो आज हम एक गीत का लॉन्चिंग भी कर रहे हैं। मेरे मित्र संदीप माने जी यहाँ बैठे हैं और संतोष जी जिन्होंने बहुत अच्छा ये गीत लिखा है। और महाराष्ट्र में मराठी गीत को यदि स्वप्निल जी का सुर लग जाए तो वो तो ईश्वरी गाना बन जाता है। आज हम उसका भी लॉन्चिंग कर रहे हैं और युवा तर्पण का भी लॉन्चिंग कर रहे हैं। मैं आप सभी को तर्पण फाउंडेशन की ओर के आने वाले सारे प्रयास में हमें साथ देने का आह्वान करता हूं। और प्रास्ताविक के आखिर में 2 बार आदरणीय महामहिम जी और देवेंद्र जी ने हमें समय दिया, उनका विनम्र आभारी हूं। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद श्रीकांतजी। आम्हा सगळ्यांच्या एक प्रकारे स्वप्नाची ही पूर्ती आहे। जिथून सुरुवात केली होती, आज मागे वळून पाहताना या कामाचं समाधान सगळ्यांच्याच मनामध्ये आज खूप मोठं आहे। यानंतर तर्पण गीताचं आज आपण अर्पण करणार आहोत। या अर्पण सोहळ्याकरता माननीय सर्वच पाहुण्यांनी वेळ दिला, त्याकरता मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो। पण तत्पूर्वी 3 अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींचे आभार मानायचे, ज्यांचा या निर्मिती प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा सहभाग होता। मी माननीय पाहुण्यांना विनंती करेन की त्यांनी या आमच्या तर्पण गीतासाठी ज्यांनी आम्हाला महत्त्वाचं सहकार्य केलं असे प्रभारंग फिल्म्सचे निर्माते दिग्दर्शक संदीप मानेजी, गीतकार संतोष सातपुतेजी आणि कार्यकारी निर्माती उर्मिला चोपडाजी या टीमचा सन्मान करायचा आहे। मी या सगळ्यांना मंचावरती आमंत्रित करतो। त्यांना आपण सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, भगवद्गीता देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत। निर्माते दिग्दर्शक श्री संदीप मानेजी। संदीप मानेजी आपण आधी या। प्रभारंग फिल्म्सच्या टीमचं मनापासून कौतुक।
संदीप मानेजी, संतोष सातपुतेजी आणि उर्मिला चोपडाजी, आपले मनापासून आभार तर्पण फाउंडेशनकडून. विशेषतः गीतकार संतोष सातपुतेजी, आपण जे शब्द निवडले, जे शब्द आपण शोधले, ते अगदी आमच्या मनातले होते. आपले खूप आभार, धन्यवाद. आणि अतिशय सुंदर गाण्याकरता शब्द होते स्वप्नीलजींचे. यानंतर हे सुमधुर गाणं ऐकण्याची उत्कंठा आपल्या सगळ्यांनाच असेल. तर्पण गीताचा लोकार्पण सोहळा आता आपण करतोय. मी विनंती करतो माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना आणि माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजींना आपण तर्पण गीताचं लोकार्पण करायचं. स्वप्नील बांदोडकरजींना मी विनंती करतो, कृपया आपण मंचावरती यायचे. नमस्कार मित्रांनो, मी आज आली आहे पुण्याजवळच्या एका गावामध्ये ज्याचं नाव भूगाव आहे. मुळशी तालुक्यामधलं हे गाव आहे आणि इथे खूप साऱ्या आज्या आणि ऑफकोर्स मावश्या सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी आपण गाव फिरून येऊया. तर साधारण वसा घेतला राष्ट्रसेवेचा तया प्रती समर्पण, तया प्रती समर्पण. जे समाजातून घेतले आम्ही समाजासया अर्पण, समाजासया अर्पण. हा वसा घेतला राष्ट्रसेवेचा तया प्रती समर्पण. जे समाजातून घेतले आम्ही समाजासया अर्पण. हे सत्य शिवाच्या सुंदरतेचे सत्कार्याचे दर्पण, दर्पण. आपुले दर्पण, दर्पण. आपुले दर्पण. पंखांना नभ कवेत घेण्यासाठी हे सूर्य उद्याचे अर्घ्य मागती पुन्हा चेतण्यासाठी. विश्वास देऊया पंखा उघडू गगनाची दालने. प्रकाश देता तळपून उठतील सूर्य नव्या तेजाने. हा वसा घेतला राष्ट्रसेवेचा तया प्रती समर्पण. जे समाजातून घेतले आम्ही समाजासे अर्पण, अर्पण. आपुले दर्पण, दर्पण. आपुले दर्पण, दर्पण. आपुले दर्पण, दर्पण. या गीतासाठी मेहनत घेणाऱ्या टीमचे पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण तर्पण युवा पुरस्कार सोहळ्याकडे वळणार आहोत. मी माननीय संजय भोसलेजींना विनंती करतो, प्रभूजी आपण कृपया मंचाकडे यायचे. 2022चा तर्पण युवा पुरस्कार आपण आता प्रदान करणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की तर्पणचा हा प्रथम वर्धापन दिन आणि पहिलाच पुरस्कार आपण देणार आहोत. आणि हा पुरस्कार आपण माननीय महामहिम राज्यपाल महोदय यांच्या हस्ते देणार आहोत. खरं पाहता
असं म्हटलं जातं की आपल्या मनातले भाव हे विचाराद्वारे प्रकट होतात, विचार शब्दाद्वारे प्रकट होतात, शब्द कृतीद्वारे प्रकट होतात आणि कृती सवयीद्वारे प्रकट होते किंवा कार्य ही सवयीद्वारे प्रकट होतात आणि सवय ही व्यक्तित्व किंवा चारित्र्य घडवते. खरं पाहता हा भाव आणि हा विचार आणि हे शब्द आणि हे कार्य आणि ही सवय आणि ही चारित्र्य बरोबर 1-1.5 वर्षापूर्वी श्रीकांतजींच्या मनात हा प्रश्न चालू होता. त्यांनी हे आमच्याशी बोलत होते, माझ्याशी बोलत होते, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या लोकांशी बोलत होते आणि हे स्वप्न साकार होण्यासाठी, हे स्वप्न साकार होताना आम्हाला हे पाहायला मिळालं, हे खरोखर सौभाग्याची गोष्ट आहे. आणि हे करताना ऑलरेडी त्यांनी काम चालू केलं होतं आणि त्यातलीच पहिली मुलगी जी आहे ती अमृता करवंदे. अमृता खरोखर तिच्या नावाप्रमाणे ही गोड मुलगी आहे. वयाच्या 2 वर्षी, तिला आठवत नाही आहे खरं, तिला मी विचारलं की तू केव्हा घरातनं बाहेर पडलीस, तर ती म्हणली मला आठवत नाही, म्हणजे माझा जन्मच कदाचित रस्त्यावरती कुठेतरी असेल. 2 वर्षापासून ती अशी बाहेरच होती आणि या 2 वर्षामध्ये ती मात्रछाया गोवा फोंडा इथे ती 2.5 वर्ष असताना तिला जॉईन केलं गेलं. मग सेवा सदन पुण्यामध्ये आली. तिने BA इकॉनॉमिक्समध्ये केलं, मास्टर डिग्री पण इकॉनॉमिक्समध्ये केली. तिने MPSCची परीक्षा 2017मध्ये पास केली, पण केवळ ओळखपात्र नव्हतं म्हणून ती पात्र झाली नाही आणि मग ती इथं थांबली नाही. मी तिला विचारलं तुझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कुठला. तिने मला सांगितलं की श्रीकांतजी आणि श्रेयाजी मला आई बाबा म्हणून भेटले, तो माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण. आणि कारण या दोघांच्या मार्फत मी म्हणे देवेंद्रजींना भेटले आणि 2017मध्ये देवेंद्रजींनी आरक्षणाचा जो प्रश्न आहे अनाथांचा तो त्यांनी मार्गी लावला आणि ती म्हणाली की तो माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा प्रश्न. मग मी तिला विचारलं तुझं स्वप्न काय आहे. ती म्हणली मला अधिकारी बनायचं आहे, MPSCची परीक्षा देऊन तिला अधिकारी बनायचं आहे. MPSCची परीक्षा ती देते, अगदी फायनल स्टेजला आलेली आहे आणि ती असं म्हणाली की मी अनाथ होते आणि अनाथांसाठीच काम करण्यासाठीचा मला आज आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला ह्यात मिळालं. खरोखर तिचा संघर्ष फार मोठा आहे. 5 मिनिटात मला हे सगळं उरकायचं आहे 4 लोकांचं, पण कित्येक वेळा फुटपाथवरती राहिली आहे, धुणी भांड्याची कामं तिने केली आहेत, गोरगरिबांचे म्हणजे कुठं जिथं मिळेल तिथं पोटासाठी ती 18 वर्षानंतर बाहेर वनवन भटकली आहे. तर त्यामुळे ती असं म्हणते की तर्पणसारखा मोठा आधार आणि श्रेयाजी आणि श्रीकांतजींसारखे आईबाबा मला मिळाले हे फार माझ्यासाठी मोठं भाग्याचं लक्षण आहे. तर सर्वात प्रथम मी आज अमृताला इथे बोलवतो. अमृताचा आपण सत्कार करूयात आजचा हा पुरस्कार देऊन. तर अमृता करवंदे, आपण जोरदार टाळ्या वाजवून तुझं स्वागत करूयात. और मैं महामहिम राज्यपाल जी जो है उनको विनती करूंगा कि खरोखर या मुलांकडे पाहिलं की असं वाटतं की आधार हवा या पंखांना नभ कवेत घेण्यासाठी, हे सूर्य उद्याचे अर्ध्य मागती पुन्हा चेतण्यासाठी. थोडीशी फक्त मदत झाली तर ही मुलं खरोखर एक वेगळ्या पंखामध्ये आपलं बळ घेऊन येतील. मी दुसरं नाव घेतोय अभय अशोक तेली. अभय याच एका संस्थेचे तर्पण फाउंडेशनचेच एक डायरेक्टर आहेत. त्यांचाही प्रवास 2 वर्षापासूनच सुरू झाला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई. आपण पाहिलं की त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे समाजशास्त्रामध्ये, त्यांना गोल्ड मेडल मिळालं. MA पण समाजशास्त्रामध्ये केलं. MSW पण त्यांनी केलं. मानवी हक्क आयोगाचा डिप्लोमा त्यांनी केला. माहितीचा अधिकाराचा पण डिप्लोमा त्यांनी केला. 221मध्ये आत्ताच रिसेंटली त्यांनी LLB सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे सिद्धार्थ कॉलेजमध्ये. स्पेशल कमांडो म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे आणि विशेष सेवा पुरस्कार केंद्र सरकारांचा त्यांना मिळाला आहे. आत्तापर्यंत अभयला 43 अवॉर्ड्स मिळालेली आहेत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये. त्यातली 39 अवॉर्ड ही प्रथम दर्जाची आहेत, 3 अवॉर्ड ही द्वितीय आहेत आणि 1च अवॉर्ड तृतीय आहे. अभय असेच पुरस्कार मिळवत राहा
आणि अभयचं आत्ता आम्हाला तर्पणमध्ये फार मोठं मार्गदर्शन मिळतं, कारण त्यांनीही हे संघर्षमय जीवन 2 वर्षापासून राबून इथपर्यंत तो आलेला आहे. आणि अभय आता एक दिशादर्शक म्हणून देखील तर्पणला फार मोठी सेवा करत आहेत. तिसरा पुरस्कार देण्यासाठी जी नाशिकमधून आलेली आहे, जिनं आपलं शिक्षण बारामतीमध्ये पण घेतलं, पुण्यामध्ये पण घेतलं, असा संघर्ष करून जिणी BComची डिग्री प्राप्त केली. आत्तापर्यंत तिलाही 26 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये रोटरी क्लबचा नाशिकचा पुरस्कार असेल, राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार असेल, समाजभूषण पुरस्कार असेल, असे विविध 26 पुरस्कार मिळालेत. अशी सुलक्षणाला मी विनंती करतोय की सुलक्षणाने यायचा आणि आजचा पुरस्कार आपला आज घ्यायचा आहे. सुलक्षणा आहेर. सुलक्षणा आता BCom झालेली आहे. चौथा पुरस्कार करणारा जो मुलगा आहे तो आमचा नारायण आहे. श्रीकांतजींचा फार लाडका आहे. नारायण इंगळे नुकतंच MPSCची परीक्षा पास करून नारायण आता वनपरिक्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून जॉईन झाला आहे. आज तो मेडिकलची एक्झाम देण्यासाठी त्याला नागपूरला द्यायला लागला. तर मग त्याच्याशी मी बोललो की आज तुझा पुरस्कार सोहळा होता, पण मेडिकलची टेस्ट जर गेली तर त्याला जॉब त्याचा निघून जाईल. तर तो म्हणाला की हा पुरस्कार माझी आई जी आहे. तर म्हटलं कोण तुझी आई? तर म्हटलं श्रेयाजींना माझा पुरस्कार द्यायचा. तर म्हणून मी आज श्रेयाजींना इथं बोलवतो की नारायणाचा पुरस्कार नारायणाची आई श्रेयाजी भारतीय यांनी तो स्वीकारावा. आता या वर्षीचा जो महत्त्वाचा पुरस्कार आहे, श्रीकांतजींची इच्छा होती की यामधल्या म्हणजे खरं पाहता ही सगळीच मुलं बेस्ट आहेत, पण एक महत्त्वाचा वार्षिक पुरस्कार जो द्यायचा आहे, तर या वर्षीचा पुरस्कार आणि पुरस्कार्थी यांचं नाव घेताना मला फार आनंद होत आहे. कारण या वर्षीचा पुरस्कार ज्यांना आम्ही देणार आहोत ते तर्पणचे डायरेक्टर जरी असले तरी स्वतः एक अनाथ आहेत. त्याचबरोबर स्वतःच एक अनाथ आश्रम काढून बसलेले आहेत. या अनाथ आश्रमाची मर्यादा फक्त अनाथ नसून अगदी वयोवृद्ध आई बाबा पण आहेत. असे हे मनोज पांचाळ यांना हा पुरस्कार या वर्षीचा तर्पण पुरस्कार 2022 हा देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हा पुरस्कार पुष्पगुच्छ, मानचिन्ह आणि 51,000 रुपये रोख असा हा पुरस्कार. आपण जोरदार टाळ्याच्या गजरात मनोजचं स्वागत करूयात. मी मनोजविषयी मुद्दामून जास्त बोललो नाही, कारण मनोजला मनोगतासाठी इथं बोलवलं जाणार आहे आणि मनोजवरती एक सुंदरशी फिल्म पण आपण इथं बनवलेली आहे. मनोज थांबा इथेच. धन्यवाद संजयजी. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. ही सगळी मुलं जी आहेत, आमची सुलक्षणा रस्त्यावरच्या निराधार, अपंग, अनाथ मंडळींच्या शुश्रूषेचं काम करते. मनोज स्वतः आत्ता सध्या 76 अनाथ, अपंग, वृद्ध ही
ही मंडळी सगळी आहेत. आणि वहिनी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ते साहजिक आहेत, पण देवेंद्र जी आणि महामहिम राज्यपाल महोदय, इनको कोई पुरस्कार देता है तो ये कभी पुरस्कार लेने नहीं जाते हैं. ये पहली बार उनके पिता द्वारा ये पुरस्कार दिया जा रहा है, इसलिए मनोज ये पुरस्कार लेने आया है. आमच्या चमूमधला मनोज अतिशय आमच्या सगळ्यांचा आदर्श असणारा, अभय 100% अनाथ असूनही आज राज्यामधल्या सर्व अनाथांसाठी मार्गदर्शक झालेला आहे. आणि आईबाबांचं घर हे त्यांच्यासाठी एक स्वतः नांदतो गोकुळ आहे. आमचा नारायण MPSC पास करून आता फॉरेस्ट खात्यामध्ये, वन खात्यामध्ये अधिकारी म्हणून रुजू होतोय. ही सगळी मुलं अशी आहेत की ज्यांच्यावरती बोललं तर तासही कमी पडावा, पण स्वतः ज्या मुंबईमध्ये आल्यानंतर 6 दिवस आपल्याला उपाशी राहावं लागलं, त्याच मुंबईत 2 अन्नछत्र आज मनोज चालवतो. आणि 76 लोकांना सांभाळणारं विस्तीर्ण आश्रम तो सांभाळूनही कुणाकडून पैशारूपी 1 रुपयाही तो मदत घेत नाही. वस्तुरूपी मदतीवरती हा आश्रम चालतो. मुंब्र्याच्या डोंगराजवळ त्याचा आश्रम आहे आणि अतिशय चांगलं काम आमची ही सगळी मुलं करतायत. यानंतर मी अतिथी मार्गदर्शनाकडे वळणार आहे. मी माननीय स्वप्नीलजी बांदोडकर यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी आलात. आपलं मनोगत जे आहे ते वेळाभावी आम्हाला अगदी काही मिनिटामध्ये कसं आपल्याला गीत हे सगळं तयार करताना, तर्पणचं काम करताना अगदी थोडक्यात आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं मी विनंती करतो. माननीय राज्यपालजी, देवेंद्रजी आणि भारतीजी, माझं काम बोलण्याचं नाही, गाण्याचं आहे, त्यामुळे मी थोडंसं नर्वस होतो बोलण्याच्या बाबतीत. पण जेव्हा मला फोन आला भारतीजींचा, आणि आमचे खूप जुने संबंध आहेत, खूप वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो, आणि त्यांनी मला हक्काने एक गोष्ट सांगितली की असं मी एक नवीन संस्था सुरू केली आहे, तिचं नाव आहे तर्पण. आणि त्यांनी मला सगळ्या गोष्टी पाठवल्या, आणि ते पाहिल्यानंतर मी इतका भावूक झालो की मी म्हटलं मी काय मदत करू शकतो तुम्हाला. तर ते म्हटले की तुझ्याकडून एवढंच मला अपेक्षा आहे की तू एक गाणं गावं या तर्पण. मी म्हटलं अतिशय सुंदर कल्पना आहे, आणि तुम्ही हक्कानी फोन केला आणि मी हक्कानी गाणार, तुम्ही नाही म्हटलं तरी मी गाऊन जाणार म्हटलं. तर ते गाणं रेकॉर्ड झालं हरिहरनजींच्या स्टुडिओमध्ये, आणि खूप सुंदर त्याची चाल आहे, शब्द आहेत. भारतीजी स्वतः तिकडे उपस्थित होते. ते गाणं रेकॉर्ड झालं, त्याचं एक सुंदर व्हिडिओच्या रूपात परिवर्तन झालं, आणि आज त्याचं अनावरण होतं. या गोष्टीचे मला खूप आनंद आहे, आणि तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक खूप मला अभिमानसुद्धा आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नीलजी. समाजाच्या असंख्य मंडळींचं तर्पणला पाठबळ लाभतंय. आपल्यासारखीच सगळ्यांची प्रतिक्रिया असते, आणि आम्ही त्यामुळं अतिशय प्रेरणेनं पुढचं काम करतोय. यानंतर मी विनंती करतो या राज्याचे विरोधी पक्षनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मार्गदर्शन करावं. राज्याचे राज्यपाल आदरणीय भगतसिंह कोश्यारीजी, तर्पण फाउंडेशन ज्यांच्या संकल्पनेतनं साकारलं ते श्रीकांतजी भारतीय, या ठिकाणी उपस्थित विनयजी सहस्त्रबुद्धे, प्रथितयश गायक स्वप्नीलजी, ज्यांना आपण पुरस्कार दिला, ते अमृता, अभय, सुलक्षणा आणि मनोजजी, श्रेया वहिनी आणि उपस्थित सर्वच तर्पणचे संचालक भगिनी आणि बंधूंनो, खरं तर अनाथांच्या जगाशी माझा जवळचा संबंध हा श्रीकांतजींमुळेच आला. यापूर्वी अनाथ आश्रमांमध्ये कार्यक्रमांना जाणं,
एखादा वाढदिवस साजरा करणं इथपुरतंच अनाथांशी माझं नातं होतं. परंतु श्रीकांतजींनी ज्यावेळेस अमृता आणि या सगळ्या लोकांना माझ्याकडे आणलं आणि त्यांची अडचण ज्यावेळेस मी बघितली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या क्षेत्रात खूप काही करण्यासारखं आहे. आणि मग हा जो काही 1% आरक्षण देण्याचा निर्णय असेल या व्यतिरिक्तही बरेचसे निर्णय त्या काळामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केला. पण मला असं वाटतं की या संपूर्ण प्रवासामध्ये जे काम तर्पणनी हातामध्ये घेतलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण श्रीकांतजींनी जसं सांगितलं की 18व्या वर्षापर्यंत बालगृहामध्ये राहता येतं आणि एका दिवसात अशी अवस्था येते की जायचं कुठे, करायचं काय. आणि मला असं वाटतं की 18 वर्षाचं वय हे असं वय नसतं की ज्या वयामध्ये डोक्यावर छप्पर नाही, पुढे काय करायचं माहिती नाही. अशा अवस्थेमध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी खऱ्या अर्थानं जगात प्रवेश करू शकतात. आणि मग ही समस्या समजून घेऊन तर्पणनी 18 वर्षानंतरच्या बालगृहातनं बाहेर येणाऱ्या या बालकांची, या मुलामुलींची जी काही जबाबदारी घेतली ती मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची आहे. आपण कल्याणकारी राज्य म्हणतो, कल्याणकारी राज्याची संकल्पनाच ही आहे की राज्यानं त्यांच्या पाठीशी पहिले उभं राहिलं पाहिजे की ज्यांच्याकरता कुठल्या व्यवस्था नाही आहेत. त्या व्यवस्था उभ्या करणं ही राज्याची जबाबदारी आहे. पण कायद्याने अनेक वेळा राज्य आपली जबाबदारी संपवतं आणि त्याच्या पलीकडे कुठली तरी जबाबदारी असते, ती जबाबदारी स्वीकारण्याचं काम हे या ठिकाणी तर्पणनी केलं. आणि म्हणून मी खरोखर मनापासनं तर्पणच्या सगळ्या डिरेक्टर्सचं मनापासनं अभिनंदन करतो. आणि अतिशय ईश्वरीय कार्य हे या ठिकाणी आपण सगळे लोक मिळून करता आहात. आणि हा सगळा प्रवास मी अतिशय जवळून बघतोय आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे हा प्रवास चाललेला आहे, आता संपूर्ण देशातल्या 18 वर्षानंतरच्या अनाथांची जबाबदारी स्वीकारण्याचा जो काही तुम्ही या ठिकाणी पण स्वीकारला आहे, मला विश्वास आहे की त्यातही संपूर्ण यश मिळेल. आणि तर्पणच्या माध्यमातून देशामध्ये बालगृहातनं बाहेर येणारा एकही अनाथ हा त्याच्या पाठीशी कोणी नाही, कुठे जायचं माहिती नाही, शिकायचं आहे पण व्यवस्था नाही, अशी परिस्थिती त्याच्यावर येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही कार्य या ठिकाणी होतं आहे हे खरोखर अतिशय ईश्वरी अशा प्रकारचं कार्य आहे. आज ज्यांना आपण पुरस्कार दिले त्यांच्या जीवनाचा प्रवासही हा अतिशय थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे. या सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये जो काही एक स्वाभाविकता अन्याय झाला असेल तो विसरून इतरांकरता मला काय करता येईल याचा प्रयत्न करणं, इतरांना प्रेरित कसं करता येईल असं जीवन जगणं आणि या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील सातत्यानं आपली प्रेरणा, आपली ऊर्जा ही त्या ठिकाणी जिवंत ठेवणं, हे जे कार्य या मंडळींच्या माध्यमातून होताना दिसतंय, खरोखर मला असं वाटतं की अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं हे संपूर्ण कार्य या ठिकाणी आहे. मनोजच्या संदर्भात देखील जे या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकलं की इतक्या समर्पण भावनेनं जे काम त्यांनी उभं केलं आहे तेही मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. कारण शेवटी समाजामध्ये आपण अनेक वेळा असं म्हणतो की प्रेरणा कोणाकडनं घ्यायची, त्यावेळेस मला नेहमी असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आपण वळून बघितलं तर अनेक लोक अशी असतात की ज्यांची नावं कदाचित खूप मोठी नसतात, ज्यांना प्रसिद्धी मोठी नसते,
पण खरी प्रेरणा ही आपल्याला त्यांच्याकडनंच मिळत असते, त्यांच्या कामातनंच मिळत असते. आजचे हे सगळे पुरस्कार्थी जे आहेत ही अशीच मंडळी आहेत की कदाचित यांची नावं खूप मोठी नसतील, पण यांच्या कार्याकडे पाहिल्यानंतर ही किती मोठी आहेत हे आपल्या लक्षात येतं, त्यांचं काम किती मोठं आहे लक्षात येतं आणि आपल्यालाही काम करण्याची प्रेरणा मिळते. किंबहुना आपण करतोय ते किती लहान आहे याची जाणीव देखील आपल्याला करून देणारं अशा प्रकारचं हे सगळं कार्य ही सर्व मंडळी या ठिकाणी करतायत. म्हणून त्यांच्या कार्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यातही या कार्याच्या पाठीशी संपूर्ण शक्तीनिशी मी स्वतः व्यक्तिगत आणि आम्ही सगळेच उभे राहू हा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त करतो. मी स्वप्नीलचे अभिनंदन करतो की अतिशय सुरेख अशा प्रकारचं गीत या ठिकाणी, अतिशय प्रेरणा देणारं गीत आणि सगळी टीम जी या ठिकाणी आहे त्यांनी हे गीत तयार केलं आहे. हे तर्पण गीत सगळ्यांना प्रेरणा देत राहील आणि सगळ्यांची जी काही या क्षेत्रात काम करण्याची जी ऊर्जा आहे ती निश्चितपणे वाढेल. मी पुन्हा एकदा श्रीकांतजींचं आणि खरं म्हणजे श्रीकांतजी असेल, श्रेयावहिनी असतील, ऊर्जा असेल, हे सगळे पूर्णपणे सगळ्यांनी झोकून दिलं या कामामध्ये. त्यामुळे त्यांचं मनापासनं मी अभिनंदन करतो, संपूर्ण तर्पण परिवाराचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी. आपल्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांचा उत्साह वाढवणाऱ्या आहेत आणि आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला निश्चित या पुढच्या काळामध्ये देखील मोठी गरज भासणार आहे. यानंतर मी विनंती करतो राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंहजी कोश्यारीजी यांनी आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं. तर्पण फाउंडेशन की ओर से आयोजित आज के इस समर्पण, बोलो तो ठीक है, इस समर्पण समारोह में हमारे सम्माननीय देवेंद्र फडणवीस जी, श्रेया, श्रीकांत, स्वप्निल, सहस्रबुद्धे ऐसे विशिष्टजन, यहाँ हमारे सभी प्रबुद्धजन, आज जिनको विशेष पुरस्कार मिला है, ऐसे सभी पंचजन, पाँचें हैं ना, तो हमारे पांचों पुरस्कार प्राप्तकर्तागण, उपस्थित भाइयों और बहनों, मैं सबसे पहले तो आप सब लोगों को जो आज ये पुरस्कार मिला है और जो ये सम्मान मिला है उसके लिए आप सबका अभिनंदन करता हूँ, आपको बधाई देता हूँ. और विशेष करके हमारे डॉक्टर श्रीकांत जी को, जब इन्होंने मुझसे कहा कि मैं एक ऐसा कार्यक्रम राजभवन में करना चाहता हूँ कि ऐसे बच्चों को जब युवा हो चुके हैं और जब उनको सहारे की आवश्यकता होती है, सहायता की आवश्यकता होती है, अपने पाँव पर खड़ा होने की आवश्यकता होती है, तो ऐसे लोगों के लिए इनके संगठन ने कुछ काम किए हैं और उनको एक आमंत्रित करके और एक भविष्य में अभी बीज रूप में क्या है, मूल रूप में क्या है, अभी 500 बताया आपने, 513 लोगों को ये सुविधा मिली है, तो भविष्य में 5000 को मिले, यदि उनकी संख्या 5 लाख हो तो उनको भी मिले. इस दृष्टि से ये कार्यक्रम आज का एक प्रकार के भविष्य के लिए, क्या लिखा आपने, हे सूर्य उदयाचे अर्घ्य, तो एक प्रकार से, मैं ज़्यादा मराठी नहीं जानता हूँ, सामने लिखा देखा मैंने, तो ये जो सूर्य है, ये सूर्य उदयाचे अर्घ्य, ये कल के लिए अर्घ्य है कि कल को ऐसे सब लोगों को हम जीवन दान दे सकें, हम उनको उठा सकें, हम उनको ये अनुभव कर सकें कि हम अनाथ नहीं हैं
बल्कि हम अपने पाँव पर खड़े होकर स्वयं भी नाथ हैं और दूसरों को भी नाथ बनाएंगे। तो ये एक प्रकार का ये संकल्प लेने के लिए ये इस प्रकार का एक आज तर्पण के माध्यम से हम अपने जीवन को आगे बढ़ा करके अपने पाँव को अपने को खड़ा करके और हम सब भारत माता के आगे समर्पण करेंगे, ऐसी भावना के उसके लिए ये आज का कार्यक्रम एक उदाहरण प्रस्तुत होगा, ऐसी मेरी शुभकामना है। और निश्चित रूप से ये जो काम आप सब ने शुरू किया है, ये हमारा देश भारत ऐसा है, इतना विशाल है। इस भारत में यदि ये एक प्रकार के सोने की चिड़िया भी है या थी या फिर हो जाएगी, तो उसके बाद भी यहाँ की समस्याएं अनेक होंगी, अनेक भी समस्याएं हैं। मैं समाज के बीच में उनके बीच में जाता हूँ जो आंखों से विहीन है, मैं उनके बीच में जाता हूँ। एक ऐसे ऐसे काम, अभी पिछले दिनों मैं पूना में गया था, वहाँ आर्मी का वो क्वींस क्या है वो जो जहाँ उनके सन 71 से 71 के भी जो घायल थे, जिनके हाथ भी नहीं पाँव भी नहीं, आधे पाँव कटे हैं, हाथ तो है ही नहीं, ऐसे लोगों को मैंने वहाँ देखा। पिछले 40-50 साल से रह रहे हैं और उनमें से बहुत से लोग 50-60 की संख्या सरकार उनका प्रबंध करती, भारत सरकार। तो मैं उन लोगों को देखा कि उनकी सेवा वो कर रहे हैं और वो अपने मुंह से ब्रश पकड़ करके और उसको नीचे लगा करके और चित्र बना रहे हैं। तो मुझे लगा कि हे भगवान, तू कैसा है इतने अच्छे प्रतिभावान को जो अपने मुंह से ब्रश से नीचे इतना सुंदर चित्र बना सकता है, उसकी क्या नहीं प्रतिभा होगी। तुमने सेना में युद्ध के बॉर्डर पर, सीमा पर इनको घायल कर दिया, इनके हाथ पांव छीन लिए। परंतु प्रभु की लीला है, वो हम सबको कुछ न कुछ देता है, परंतु देना किसको है? जिसके पास है वो दे सकता है। आपको एक अनाथालय में भर्ती करके आपने जीवन की शुरुआत की, जीवन का पहला सूर्य आपने वहाँ देखा है, उदय होता हुआ सूर्य देखा है। पर सूर्य तो उदय हो गया, लेकिन उदय होने के बाद सूर्य आगे भी चमकता रहे, सूर्य के आगे काले बादल ना आ जाएं, तो अगर 8-18 साल तक अध्ययन कर लिया या 18 साल तक अपना जीवन किसी आश्रय में बिता लिया, तो उसके बाद व्हाट नेक्स्ट, फिर आगे क्या हो? तो ये एक बड़ा प्रश्न हमारे श्रीकांत जी और इनके साथियों के दिमाग में आया। तो मैं निश्चित रूप से इनका बहुत अभिनंदन करता हूँ और इनके परिवार के, इनके संगठन की मैं सोचता हूँ कि निश्चित रूप से आप लोगों ने ये बहुत श्रेष्ठ कार्य किया है। और ये कार्य ये सामान्य नहीं है। इस कार्य को जब हम ईश्वरीय कार्य समझ के समझते हैं, करते हैं, भगवान का कार्य करके समझते हैं, तो फिर काम में सफलता आती है। इस काम में कोई स्वार्थ नहीं है कि हाँ हम पढ़ाएंगे लिखाएंगे फिर मेरी फैक्ट्री में काम करेंगे, फिर पढ़ाएंगे लिखाएंगे मेरे स्कूल में काम करेंगे, मेरे घर की रोटी बनाएंगे। ऐसा कोई स्वार्थ नहीं है। जब निस्वार्थ भाव से काम खड़ा करते हैं, हो सकता है श्रीकांत और श्रेया शुरू में प्रारंभ में अकेले चले हों, लेकिन इनका संकल्प था। इसलिए दुनिया में जब आदमी संकल्प लेता है और उसके पीछे लगता है तो वो संकल्प पूरा होता है। आज एक का संकल्प होता है, कल को पूरे समाज का संकल्प बन जाता है। इतना सुंदर संकल्प लेकर के आप आगे बढ़े हैं और आप सब लोग जिनको ये अवसर मिला है, कोशिश करिए कि आप जब आगे बढ़ें अच्छे जीवन में, आप भी एक समाज में एक अच्छा स्थान प्राप्त कर लें, अपनी आजीविका को ढंग से चलाने लग जाएं। तो ये कोशिश करिए कि देखो मेरा लालन पालन जैसे हुआ है, मेरे जैसे अभी भी हजारों लाखों लोग हैं जिनको थोड़ी मेरी सहायता की आवश्यकता है। उस भाव से यदि आप काम खड़ा करेंगे और एक प्रकार से जब आपके माध्यम से एक टीम खड़ी होगी, एक नया टीम अगर आप लोग बनाओगे, अभी आप 400-500 लोगों की बात करते, अगर ये लोग टीम भाव से काम करेंगे तो धीरे धीरे क्या होगा कि समाज आपका साथ देगा,
पूरा राष्ट्र आपका साथ देगा। आखिर हमारे देवेंद्र जी मुख्यमंत्री थे, इनको पता लगा कि इस प्रकार का काम श्रीकांत जी कर रहे हैं, तो लगा ये सहृदय व्यक्ति हैं, संवेदनशील व्यक्ति हैं, तो इन्होंने कहा कि सरकारी नौकरियों में 1% आरक्षण देंगे। तो ये भावना अगर शुरू ही नहीं करते तो कहाँ से आते? बहुत सी चीज़ें, मैं राज्यपाल हूँ, मुख्यमंत्री रहा हूँ, ये मुख्यमंत्री रहे हैं, हमारे सामने आते ही नहीं है। सामने आते भी तो उसका समाधान नहीं होता है। समस्याएं तो बहुत सारी आते हैं, समाधान नहीं होता है, परंतु ये समाधान भी ढूंढ करके लाए तो निश्चित रूप से मैं सोचता हूँ कि समस्या बताना बहुत सरल काम है, लेकिन उसका समाधान बताना ये भी बड़ा कठिन काम है। जो समस्या होती है तो संकल्प होता है, समस्या संकल्प तो समाधान, ये होता ही होता है। और इसलिए ऐसा सुंदर आपने एक का प्रकार का मिशन लिया है, और मेरा विश्वास है कि हमारे समाज के लोग निश्चित रूप से आपके साथ जुड़ेंगे, ये काम और आगे बढ़ेगा। हमारे एक कभी कहता कि मैं तो अकेला ही चले था जानिबे मंजिल, लोग आते गए कारवां बनता जाएगा, हमारे जैसे बुढ़े भी आपके साथ हो जाएंगे। आप ऐसा अच्छा काम करते रहिए, और इस अच्छे काम में निश्चित रूप से समाज आपका साथ देगा। मुझे लगता है कि इस शुभ कार्य के लिए मैं आपको बधाई दूं या इन बच्चों को बधाई दूं। मेरे लिए आप दोनों ही भगवान हैं, दोनों ही ईश्वर के स्वरूप हैं। इसलिए वो कहते हैं ना, गुरु गोविंद काके लागू पाए, मैं आपकी प्रशंसा करूं या उनकी प्रशंसा करूं कि इनके बिना आपका काम होता नहीं, और आप हो गए तो आपके बिना आज खड़े नहीं होते। इसलिए बड़ा कठिन काम है। ये परस्पर समाज है जो एक दूसरे को जोड़ता है। उस जोड़ने के लिए अपने अंतः से प्रेरणा चाहिए, उस जोड़ने के लिए अंतः से समाज के प्रति सद्भाव चाहिए, संवेदना चाहिए। आप उन संस्कारों में से आए हैं, उन संस्कारों में से पले हैं जिसमें समाज के लिए हम समर्पित होते हैं, समाज के लिए काम करते हैं। मेरा विश्वास है कि जो तर्पण का काम है, निश्चित रूप से ये काम आगे बढ़ेगा, और हमारा समाज जो नीडी लोग हैं, जिनको आवश्यकता है, उन लोगों का हम कुछ न कुछ भला करेंगे, और धीरे धीरे ये समाज जो संकट है, जो समस्याएं हैं, उनसे मुक्त होगा। मैं फिर से सभी लाभार्थियों को जिन्होंने आज इतना काम किया है, आज उनको यहाँ पुरस्कृत किया गया है, उनसे अपेक्षा करूँगा कि निश्चित रूप से भारत माता के चरणों में समर्पित करते हुए आप अपना गृहस्थी करिए, आप अपना नौकरी करिए, अपना बिजनेस करिए, लेकिन हमेशा भारत माता को सामने रखोगे तो जो आप जिस परिस्थितियों से आए, हो सकता है उनसी बुरी परिस्थितियों में भी और लोग हैं, तो उनके बारे में चिंतन करेंगे तो एक नया अच्छा भारत पैदा होगा, एक अच्छा नया भारत हमारा, एक नया सूर्य भारत में उगेगा। जब ये समस्याएं खड़ी नहीं होंगी, हम उस दिन की कल्पना करें, वो आज नहीं होगा, 10 साल में नहीं होगा, 100 साल में नहीं होगा, लेकिन अगले 200 साल में होगा, 500 साल में होगा तो सही। हम लगे रहेंगे, साधना है, लंबी साधना है, इस साधना में आप लगे हैं। आपको मेरा बहुत बहुत शुभकामना, बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय महामहिम जी, आपकी इन शुभकामनाओं के लिए बहुत बहुत शुक्रिया। तर्पण का मंच कोई राजकीय मंच नहीं है, फिर भी हमने यहाँ देवेंद्र जी को आमंत्रित किया है। इसका कारण ही महामहिम जी यह है कि जो देवेंद्र फडणवीस सरकार ने 1% आरक्षण दिया था, उसका परिणाम इस क्षेत्र में हम काम कर रहे हैं, हम देख रहे हैं। देवेंद्र जी, तुमचं खूप मनापासून आभार। या 1% आरक्षणाचा जो फायदा होतोय, परवाच बाबांनी एका मुलाला तिथं जाऊन प्रत्यक्ष हिंगोली जिल्ह्यामध्ये जाऊन भेट घेतली, MBBSचा त्याला प्रवेश मिळालेला आहे, आणि अशी अनेक उदाहरणं आमच्या समोर येत आहेत। अतिशय एकेका मुलाची एक एक गोष्ट मुलामुलीची आपल्या समोर आली तर अक्षरशः ऐकणाऱ्याच्या डोळ्याला धारा लागतात। हे खूप वेगळं काम आहे, आणि साहेब म्हणाले त्याप्रमाणे हे ईश्वरीय काम आहे, आणि म्हणूनच आजच्या या मंचावरती उपस्थित पाहुण्यांचा आम्हाला मनापासून अभिमान आहे। मी या ठिकाणी मंचावरती आता आमंत्रित करेन तर्पण फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका मोहोत्रा यांना। त्यांनी सर्व मान्यवरांचे आज या कार्यक्रमाकरता सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानायचे। मी सारिका गगन महोत्रा, तर्पण फाउंडेशनची CEO या नात्याने इथं उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। विशेष आभार राज्याचे महामहिम माननीय
भगतसिंग कोश्यारीजी ज्यांनी या कार्यक्रमास ह्यांची उपस्थिती दिली. सोबत आम्हाला या राजभवनातील हॉल व हा परिसर वापरण्यास परवानगी दिली. राज्याचे लाडके विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसजी ह्यांचेही मी आभार व्यक्त करते की त्यांनी इथे प्रत्यक्ष वेळ दिला आणि तर्पण फाउंडेशनसाठी ते आले. तर्पण फाउंडेशनचं थीम गाणं हे गाण्यासाठी मी स्वप्नीलजी बांदोडकर, संदीप माने व त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करते. तर्पण फाउंडेशन युवा पुरस्कार हा यशस्वी पद्धतीने पूर्ण होण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्या ज्या मान्यवरांनी मदत केली मी त्यांचेही आभार व्यक्त करते. तर्पण पुरस्कार ज्या सर्वांना मिळाला, अभय, अमृता, मनोज, सुलक्षणा, मी ह्यांच्याही उपस्थितीसाठी ह्यांचे आभार व्यक्त करते आणि इथेच माझी स्पीच थांबवते. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं होईल. कार्यक्रमानंतर भोजन आहे, त्यासाठी सगळ्यांनी थांबायचे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की धन्यवाद. कार्यक्रमानंतर डाव्या बाजूलाच भोजनाची व्यवस्था आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे